सर्वांना नमस्कार. किर्चॉफचा कायदा काय आहे? गुस्ताव किर्चॉफ या जर्मन शास्त्रज्ञानं हा नियम दिला होता. त्यांनी वर्तमान कायदा आणि व्होल्टेज कायदा असे दोन कायदे सुचवले. या कायद्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे कायदे असेही म्हणता येईल. हे दोन नियम मालिका समांतर आणि मालिका समांतर संयोजन सर्किटमधील विद्युत प्रवाह आणि व्होल्टेजच्या वर्तनाचे वर्णन करतात. हे कॉम्बिनेशनल सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यासारखे अज्ञात मूलभूत पॅरामीटर्स शोधण्यासाठी देखील वापरले जाते. किर्चॉफचा सध्याचा कायदा किंवा किर्चॉफचा पहिला कायदा यावर चर्चा करूया. किर्चॉफचा विद्युत प्रवाह सर्किटमधील कोणत्याही जंक्शन पॉइंटवर विद्युत प्रवाह वाहणाऱ्या करंटच्या बरोबरीचा असतो अशी व्याख्या केली आहे. किंवा दुसऱ्या शब्दात, आपण सर्किटमधील कोणत्याही जंक्शन पॉइंटवर येणाऱ्या प्रवाहाची बेरीज आउटगोईंग करंटच्या बेरजेइतकी असते अशी व्याख्या करू शकतो. या चित्रात आपण पाहू शकता की वर्तमान I1 जंक्शनच्या दिशेने प्रवेश करत आहे, जेथे वर्तमान I2 आणि I3 जंक्शन सोडत आहेत. जेव्हा तुम्ही दोन आउटगोईंग करंट्स I2 आणि I3 यांची बेरीज करता तेव्हा ते सध्याच्या I1च्या समान असले पाहिजे. जर वर्तमान I1 10 अँप्स असेल तर आउटगोईंग करंट्स I2 आणि I3 ची बेरीज I1च्या बरोबरीची असणे आवश्यक आहे. आउटगोईंग करंट I2 आणि I3 हे 5 आणि 5 अँपियर किंवा 1 आणि 9 अँपियर किंवा 8 आणि 2 अँपियर किंवा 6 आणि 4 अँपियर असू शकतात, जे रेझिस्टन्स मार्ग दाखवतात यावर अवलंबून असतात, परंतु ते 10 अँपियरच्या समान असावेत. तसे नसल्यास सर्किट किर्चॉफच्या वर्तमान कायद्याचे पालन करत नाही आणि सर्किट खराब होत आहे. चला एका उदाहरणाने सुरुवात करूया. समजा तुमच्याकडे एका बाटलीत 1 लिटर पाणी आहे आणि तुम्ही 1 लिटर पाणी इतर 2 बाटल्यांमध्ये विभागले आहे. 2 नवीन बाटल्यांमध्ये ओतलेल्या पाण्याचे प्रमाण मोजण्याचा प्रयत्न करताना ते 1 लिटरच्या बरोबरीने किंवा जवळ असणे आवश्यक आहे, जे खरे आहे. जर ते जुळत नसेल तर एकतर तुमचे मोजमाप चुकीचे होते किंवा ते स्थानांतरित करताना तुम्ही पाणी वाया घालवले असावे. काही सर्किट्समध्ये तुमच्याकडे प्रतिरोधकांच्या 2 किंवा अधिक शाखा असू शकतात. तुमच्या किती शाखा असू शकतात याने काही फरक पडत नाही, परंतु सर्व आउटगोईंग करंट इनकमिंग करंटच्या समान असले पाहिजे. जंक्शनवर अधिक शाखांसह याबद्दल चर्चा करूया. वर्तमान I1, I2 आणि I3 हे जंक्शनकडे वाहणारे प्रवाह आहेत आणि I4 आणि I5 हे प्रवाह जंक्शनमधून बाहेर पडणारे किंवा बाहेर वाहणारे प्रवाह आहेत. सध्याच्या कायद्यानुसार येणाऱ्या प्रवाहांची बेरीज I1, I2 आणि I3 ही कोणत्याही जंक्शनवरील आउटगोईंग करंट्स I4 आणि I5 च्या बेरजेइतकी आहे. इनकमिंग करंटसाठी प्लस चिन्ह आणि आउटगोईंग करंटसाठी वजा चिन्ह ठेवा. म्हणून लिहू शकतो I1 अधिक I2 अधिक I3 वजा I4 वजा I5 बरोबर 0. शेवटी आमच्याकडे आहे I1 अधिक I2 अधिक I3 बरोबर I4 अधिक I5. तर किर्चॉफच्या सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याही जंक्शनवर राहणारा विद्युत प्रवाह 0 आहे. जंक्शनच्या दिशेने जाणारा वर्तमान I1 10 अँपियर आहे आणि I2 आणि I3 जंक्शनमधून बाहेर पडणारे किंवा जाणारे प्रवाह अनुक्रमे 4 आणि 6 अँपियर आहेत असे गृहीत धरू. किर्चॉफच्या वर्तमान कायद्यानुसार कोणत्याही जंक्शनवर येणारा प्रवाह हा आउटगोईंग करंटच्या बरोबरीचा असतो. येणारा प्रवाह 10 आहे आणि जाणारे प्रवाह 4 आणि 6 आहेत. 10 बरोबर 4 अधिक 6 तर आपल्याला 10 बरोबर 10 मिळेल. बीजगणितीय स्वरूपात सरलीकृत केल्यास ते 10 वजा 10 होते, जे 0च्या बरोबरीचे असते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की कोणत्याही जंक्शनवरील सर्व प्रवाहांची बीजगणितीय बेरीज 0 असते. चला इलेक्ट्रिकल सर्किटवर वर्तमान कायदा लागू करू आणि सत्यापित करूया. कॉम्बिनेशनल सर्किट्स किंवा मालिका आणि समांतर सर्किट्स हाताळताना नेहमी लक्षात ठेवा की मालिका सर्किटमध्ये विद्युत प्रवाह स्थिर राहतो, परंतु प्रतिरोधक मूल्यांवर अवलंबून व्होल्टेज बदलते. समांतर सर्किट्समध्ये व्होल्टेज स्थिर राहतो, तर प्रत्येक शाखेतून येणारा विद्युत प्रवाह प्रतिकार मूल्यांनुसार बदलतो. रेझिस्टर R1 आणि R2 च्या 2 शाखा अनुक्रमे 6 ओम्स आणि 4 ओम्स समांतर जोडलेल्या आहेत. 12 व्होल्ट बॅटरी किंवा DC स्त्रोताशी जोडलेले. तसेच विद्युत प्रवाह I1 आणि I2 हे प्रतिरोधक R1 आणि R2 मधून वाहतात. वर्तमान I1 आणि I2 हे ओम्स नियम I V/R वापरून शोधले जाऊ शकतात. I1 V/R1 द्वारे शोधू शकतात आणि I2 V/R2 I1 बरोबर 12/6 बरोबर 2 अँपियर्स आणि I2 बरोबर 12/4 बरोबर 3 द्वारे शोधू शकतात,
आम्हाला I1 आणि I2 अनुक्रमे 2 आणि 3 अँप्स मिळतात आणि एकूण करंट 5 अँप्स आहे. तर जंक्शन J1 वर इनकमिंग करंट 5 अँप्सची बेरीज आउटगोईंग करंट 2 आणि 3च्या बेरजेइतकी आहे. त्याच प्रकारे जंक्शन J2 वर इनकमिंग करंट्स 2 आणि 3 अँप्सची बेरीज आउटगोईंग करंटच्या बेरजेशी असते, म्हणजे 5 अँप्स. त्यामुळे किर्चॉफचा कायदा पडताळला जातो. हे पडताळून पाहण्यासाठी 2 अॅममीटर A1 आणि A2 अनुक्रमे 2 आणि 3 अँप्स करंट वाहून नेण्यासाठी पुरेशी प्रतिरोधक R1 आणि R2 सह मालिका जोडली. आणि जंक्शन J1च्या आधी आणि जंक्शन J2 नंतर आणखी 2 अॅममीटर्स 5 अँप्स मोजण्यासाठी पुरेसे आहेत. आता त्याच सर्किटमध्ये J1 आणि J2 या जंक्शनमध्ये 3 ओम्ससह आणखी एक रेझिस्टर R3 जोडा. म्हणजे R3 मध्ये वाहणारा I3 म्हणून आणखी एक करंट अस्तित्वात आहे. पुन्हा ओमचा नियम वापरून I1, I2 आणि I3 ची मूल्ये काढा. I बरोबर V भागिले R. I1 बरोबर V भागिले R1 बरोबर 12/6 बरोबर 2 अँपिअर. I2 बरोबर V भागिले R2 बरोबर 12/4 बरोबर 3 अँपिअर. I3 बरोबर V भागिले R3 बरोबर 12/3 बरोबर 4 अँपिअर. तर गणनेच्या आधारे जंक्शन J1 वर प्रवेश करणारा आणि जंक्शन J2 वरून निघणारा एकूण विद्युत प्रवाह 9 अँपिअर आहे, ज्याची आपण I1, I2 आणि I3 जोडून गणना करू शकतो. व्यावहारिक भागासाठी जंक्शन्स J1 आणि J2 मधील मालिका जोडलेल्या अॅममीटर A3 सह रेझिस्टर R3 जोडा. प्रत्येक स्तरावर विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी पुरेशी मागीलपेक्षा जास्त असण्यासाठी सर्व अॅममीटर्स बदला. स्विच बंद करा आणि सर्किटला ऊर्जा द्या. सर्व अॅममीटर रीडिंग्स नोंदवा आणि जंक्शन्सच्या आधी आणि नंतर अॅममीटर रीडिंग 9 अँपिअर आहेत आणि A1, A2 आणि A3 रीडिंग अनुक्रमे 2, 3 आणि 4 अँपिअर आहेत याची पडताळणी करा. आपण समांतरपणे कितीही शाखा जोडू शकता, परंतु ते किर्चॉफच्या वर्तमान कायद्याचे पालन केले पाहिजे. तसे नसल्यास सर्किट समांतर नाही किंवा तुम्ही कनेक्शनमध्ये चुका केल्या असतील. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.